सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्री गणेशाय नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राजाधिराज भगवान श्री रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। आता आपण इथपर्यंत आलो की श्रीरामांची आज्ञा झाली आहे लक्ष्मणाला। लोकांमध्ये चर्चा चालू आहे की सीतेला आणलंच कसं, रावणाच्या ती ताब्यात होती आणि त्याच्यामुळे श्रीरामांनी आता आदेश दिला आहे लक्ष्मणाला की तिला तू आता राज्याबाहेर सीमेबाहेर सोडून ये हां। आणि नाही तरी सीतेची तशीच इच्छा आहे, त्यामुळे तिची इच्छा होतीच की ऋषींच्या आश्रमात राहावं, तर आता तिला तू कायमचंच सोडून ये असं सांगितलं। आणि ह्याच्यावर मला काहीही विनवणी करू नको, काही सुचवू नका कोणीही, कारण धर्माच्या कामामध्ये अडथळा येईल असं श्रीरामांनी एकदम कडकपणे सांगितलं। आणि मग आता सकाळ झालेली आहे, रात्री हा निर्णय झाला, सकाळ झालेली आहे आणि सकाळ झाल्यावर लक्ष्मणाने सुमंताला सांगितलं रथ तयार करायचं आहे आणि सीतेची इच्छा आहे तिला गंगा तटावर सोडून यायचं आहे, श्रीरामांची जशी आज्ञा आहे रथ तयार करून आणा। तर सुमंताने रथ तयार करून आणला, घेऊन आलाय तो। आता लक्ष्मण सीतेच्या महालात जाऊन तिला सांगतोय, सीतादेवी आता तुम्ही मुनींच्या आश्रमात जाण्याची इच्छा केली होती श्रीरामांजवळ, तर मी आपणाला गंगा तटावर मुनींच्या आश्रमात नेऊन सोडणार आहे, मी घेऊन जाईन। सीतेला परमानंद झाला की माझी इच्छा श्रीराम पूर्ण करतायत। ती तयार झाली, अतिशय आनंदाने ती सगळी तयार झाली। मग नंतर सगळ्या ऋषिकन्या, ऋषींच्या मुली, ऋषींच्या पत्नी या सगळ्यांसाठी आणि इतर साधवी स्त्रिया यांच्यासाठी देण्यासाठी अनेक वस्त्र, रत्न, आभूषणं तिने घेतली आनंदाने। निघाले ते रथात बसली आहे सीता आणि लक्ष्मण। सुमंत्र रथ हाकतायत, सारथ्याचं काम करतायत आणि तिला तिथे ना आता खूप
अपशकुन झाल्यासारखं वाटतंय. एकदम शून्यवत होऊन गेली सीता की हे काय, म्हणजे आपण जातो आहे पण असं शुभ शुभ का नाही वाटत आहे मनामध्ये. आणि ती लक्ष्मणाला म्हणाली, मला एकदम पृथ्वी शून्यवत झाल्यासारखी वाटते, असं का झालं एकदम, आणि अपशकुन झाल्यासारखं वाटतंय. सगळे बंधू आणि माता सगळे कुशल आहेत ना, माझी ही इच्छा काय, नंतर सुद्धा आपण गेलो असतो. सगळेजण कुशल आहेत का, सगळे बरे आहेत का, ठीक आहेत का. मग आता काय झालं, सीतेने मनोमन देवांशी प्रार्थना केली की सगळे गणगोत ठीक राहू दे आणि मी जाऊन येईपर्यंत त्यांचं संरक्षण करा म्हणून देवांना सांगितलं. गोमती नदीच्या किनाऱ्यावर आले. गोमती, आता हा प्रवास जरा लांबचा आहे, गंगा तट काही इतक्या जवळ नाही आहे. वाल्मिकी ऋषींचा आश्रम गंगा तटावर आहे पण एवढा जवळ नाहीच आहे. मग गोमती नदीच्या किनाऱ्यावर ते आले. तिथे मात्र रात्र झाली आहे आणि त्यांना एका आश्रमात राहायला लागलेलं आहे. तेवढा मुक्काम त्यांनी केला आणि सकाळ झाल्यावर पुन्हा सुमंत्राला रथ आणायला सांगितलं. दोघं निघाले. जवळजवळ दुपारी ते आता गंगा तटावर पोहोचले. आणि आता मात्र म्हणजे गंगा तटावर, ऐल तीरावर, इकडच्या तीरावर. आणि आता लक्ष्मणाला अतिशयच दुःख झालंय, अत्यंत दुःखी झालाय. तो आता रडायलाच लागलाय. आता काय झालं की सीता म्हणाली, तिचे एक एक अंदाज बर का. सीता त्याला म्हणाली, अरे लक्ष्मणा, श्रीरामांना सोडून तुला फक्त 2च दिवस झालेत ना, श्रीरामांचा तुला विरह सहन होत नाहीये का. तसं आहेच म्हणा श्रीरामांचं वास्तव्य, तुला खरंच त्यांचा वियोग सहन होत नाहीये का. अरे मला पण आठवण येते ना, पण आपण आता लवकर पुढे जाऊ, एक रात्र ऋषींच्या आश्रमात काढू आणि श्रीरामांनीच आपल्याला पाठवलंय ना, मग आपण आता जाऊ ना, परत अयोध्येला निघून जाऊ, एवढ्याने तुला काय वाईट वाटतंय. मग तिने असं त्याला समजावलं आणि लक्ष्मणाने मग तिथे शांत झाला तो जरा काही वेळ. आणि इथे आता त्यांनी रथ सोडलेला आहे. गंगा तटावर आल्यावर रथ सोडावा लागला, कारण गंगेच्या पलीकडच्या तीरावर वाल्मिकी ऋषींचा आश्रम आहे. ते आता अलीकडच्या तीरावर आहेत. वेशीबाहेर सोडायचं म्हणजे पलीकडे जावं लागणार ना. तर लक्ष्मणाने आता एका नाविकाला बोलवलेलं आहे आणि गंगेच्या पहिल्या तीरावर नाव न्यायला सुरुवात केली. लक्ष्मणाचे डोळे आता पुन्हा भरून आलेले आहेत. आता बघा, आता मात्र सीतेला काहीतरी सांगायला पाहिजे. आता ते पहिल्या तीरावर पोहोचलेले आणि मग काय झालं, तिला तिच्या त्यागाची हकीकत सांगावी असं लक्ष्मणाने आता निश्चय केला मनात. हात जोडून लक्ष्मण सीतेला म्हणाला, माझ्या हृदयाला म्हणजे आता खूप घाव पडत आहे. प्रभू श्रीरामांनी माझ्यावर इतकं कठीण काम सोपवलंय, म्हणजे मला तर असं वाटतं या कामाऐवजी मला जर मरण आलं असतं ते परवडलं असतं. आणि असं बोलता बोलता लक्ष्मण एकदम जमिनीवर कोसळलेला आहे. सीतेला मात्र काही कळेना आणि ती उद्विग्न झाली की असं का होत आहे, पण काय आहे याच्या मनात, श्रीराम कुशल आहेत का नाही, मला खरं काय ते सांग. तरी लक्ष्मणाच्या तोंडून शब्द फुटेना आणि तुला श्रीरामाची शपथ आहे, खरी गोष्ट मला सांग असं म्हटल्यावर लक्ष्मण आता त्याने शोक आवरला आणि तो खरं खरं सांगू लागला की सीते, श्रीरामांनी तुझा त्याग केला आहे आणि त्यांच्या आज्ञेने मी तुला इथे घेऊन आलो आहे. बाकीचं मला काही जास्त बोलवत नाही आणि म्हणून मी काही लांब लचक तुला सांगत नाही आहे. मी तुला इथेच सोडून आता निघून जाईन. महर्षी वाल्मिकींचा जो आश्रम आहे ना, तो गंगा तटावरून दाखवतोय, पहिल्या तीरावर पोहोचलेत ते आणि तो महर्षी वाल्मिकींचा आश्रम दाखवतोय, तो इथून जवळच आहे, तो बघ. आणि त्यांच्या चरणस्पर्शाचा तू आता आश्रय घे आणि तू राहा, सुखाने राहा इथे. श्रीरामांना मात्र सतत हृदयात ठेव, त्यांची काही चूक नाही, लोकांमुळे हे झालेलं आहे. सीता अगदी हे सगळं ऐकून कोसळली या जमिनीवर धाडकन आणि काही काळ तर ती मूर्छितच झाली आहे. लक्ष्मण घाबरला, आता काय करायचं.
शुद्धीवर आल्यावर, कारण आता इथे सुमंत्र पण नाही आहे त्याच्या मदतीला. पहिलं तीरावर ते गेलेले आहेत, तिथे कोणीही नाही आणि सीता मूर्छित झाली. आता काय करावं हे त्याला सुचेना. थोड्या वेळाने त्याने असंच ध्यानस्थ बसून प्रार्थना केली देवाची की सीतेला शुद्धीवर आण. आणि सीता शुद्धीवर आली. म्हणाली, लक्ष्मणा, एक लक्षात ठेव, विधात्याने फक्त मला दुःख सहन करण्यासाठीच जन्माला घातलं. मी शुद्धाचरणी आहे आणि तरी सुद्धा श्रीरामांनी केवळ लोकापवादामुळे माझा त्याग केला. वनवासात सुद्धा मी पतीचं अनुसरण केलं, त्याच्या मागोमाग केले. आता मी एकटी कशी राहू लक्ष्मणा, तू तरी सांग. मी माझं जीवन आत्ताच्या आत्ता गंगेत विसर्जित केलं असतं, पण पतीचा वंश मला आता नष्ट करता येणार नाही, हे माझं परम कर्तव्य आहे. आणि तेव्हा ती लक्ष्मणाला सांगते की मी गरोदर आहे. आणि हे ऐकून त्याला अतिशयच दुःख होतं. म्हणजे कोणत्या अवस्थेत मी आज सीतेला इथे सोडतो आहे, केवळ श्रीरामांच्या आज्ञेने. मला जर हे आत्ता कळतंय तर श्रीरामांना नक्कीच कळलं असेल केवढं हे दुःख श्रीरामांना. ती या स्थितीत असताना तिला या स्थितीत सोडून ये असं सांगणं हे केवढं दुःख आहे. आणि तरी त्यांनी त्यांच्या कर्तव्याचं पालन केलंय. मलाच आज हे आवरत नाहीये तर त्यांना काय झालं असेल. लक्ष्मणाला खूप अतिशय वाईट वाटलंय. त्याचा चेहरा अगदी केविलवाणा झाला. पुन्हा डोळे त्याच्या अश्रूंनी भरून आले. सीता पुढे म्हणाली, लक्ष्मणा, तू जा, तुझं कर्तव्य कर. मला नियती नेईल तिकडेच जाणं भाग आहे. तू तुझं कर्तव्य कर. श्रीराम मनाने अत्यंत शुद्ध आहेत हे लक्षात ठेव. माझ्या त्यागाविषयी त्यांना कधी दोष देऊ नको. त्यांच्या आज्ञेत राहा, त्यांचं आज्ञा पालन कर. माझ्या मातृतुल्य ज्या सासवा आहेत त्यांना माझा विनम्र प्रणाम सांग. आणि पुढे सीता आता श्रीरामांना देण्यासाठी निरोप देते. अत्यंत शुद्ध मनाची ही सीता काय सांगते बघा. तेव्हा सुद्धा तिचं धैर्य एवढं आहे की विचारू नका. ती म्हणते, श्रीरामा, तुम्ही एक श्रेष्ठ अशा रघुवंशाचे राजे आहात. लक्ष्मणाला निरोप देते ती की श्रीरामांना हा निरोप दे. पराक्रमी आहात, शूर आहात, धैर्यवान आहात. माझा त्याग केला म्हणून कोणताही अधर्म होऊ देऊ नका. वंशाला परमश्रेष्ठत्व प्राप्त होईल असाच धर्म तुम्ही पाळा. म्हणजे हे सीतेचं बोल कोणत्या अवस्थेत, किती अडचणीत टाकलेलं असताना सुद्धा विवेक कुठेही जात नाहीये. अयोध्यावासियांशी बंधुभावाने वागा. त्यांनी तुम्हाला त्याग करायला लावला म्हणून त्यांचा द्वेष करू नका. एका थोर राजाची कर्तव्य मोठ्या पराक्रमाने तुम्ही पार पाडायची आहेत. सीतेच्या आठवणीत कुठेही मनाचा तोल तुम्ही जाऊ देऊ नका. आणि पतीचा परमधर्म पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचाच पत्नीचा परमधर्म आहे. त्यामुळे पतीचं कार्य पूर्ण करण्यासाठी मी मदत करायला तयार आहे. मी हातभार लावत आहे. आणि तिने आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, माझ्या स्मृतीने दुःखी होऊन राज्यकारभाराची हायगय करू नका. राज्यकारभारापासून दूर होऊ नका, च्युत होऊ नका, कारण ते महापाप आहे. रघुवंशाचे तुम्ही श्रेष्ठ राजे आहात. उत्तम उत्कृष्ट राज्य घडवा, आदर्श राज्य घडवा. आणि कधीही शोक करायचा नाही. माझा त्याग केला म्हणून कधीही शोक करायचा नाही. ते एवढ्या उच्च राजे घराण्यातल्या राजांना कधीही हे शोभणार नाही असं निरोप तिने दिलाय. आणि सीतेचा निरोप घेऊन लक्ष्मण आता भरल्या अंतःकरणानेच नावेत बसलाय. पहिल्या तीराकडून आईल्या तीरावर येण्यासाठी तो आता बसलाय. आणि पुन्हा पुन्हा लक्ष्मण मागे वळून वळून सीतेकडे बघतोय. त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही आहेत. आणि लक्ष्मणाकडे पाहत पाहत सीता सुद्धा स्फुंदून रडतीये. काहीही हे दुःख शब्दात व्यक्त करण्यासारखं नाहीच मुळी. पाहता पाहता आता लक्ष्मण डोळ्याआड झाला,
दूर ऐलतीरावर तो पोचलेला आहे आणि सीता मात्र अतिशय शोकाकुल झालेली आहे. ती आता विलाप करायला लागली की एकदमच मी आता अनाथ झाले. आत्तापर्यंत लक्ष्मण तरी होता डोळ्यांसमोर, आता लक्ष्मणही दिसेनासा झाला. आणि मग ती अतिशय विलाप करत असताना वाल्मिकींच्या आश्रमातली जी मुलं आहेत, बालक आहेत छोटे छोटे, ते खेळण्यासाठी इथे आले होते गंगा तटावर. तर काय झालं, त्यांनी सगळ्यांनी बघितलं एक स्त्री तिथे विलाप करते आहे. ती रडते आहे, ती अतिशय दुःखी आहे. आणि तेवढ्यात त्यांनी हे सगळं पाहिलं खेळता खेळता, आणि ही रडत असलेली स्त्री दिसली. तर पळत जाऊन त्यांनी वाल्मिकींना सांगितलं, एक नवीन स्त्री गंगा तटावर खूप शोक करते. ती स्त्री सामान्य नाही आहे, ती राजमाता असावी, ती राजपत्नी असावी, उच्च कुळातली स्त्री आहे. ती काहीतरी बहुतेक आसरा शोधते, कशाचा तरी आसरा शोधत असावी. तिला आपण आसरा द्यावा. हे सगळं त्यांचं ऐकलं आणि वाल्मिकी त्या ऋषिकुमारांसह तिथं आले सीतेजवळ. आणि अत्यंत शोकाने व्याकुळ झालेल्या सीतेला अतिशय मधुर शब्दात सांगायला त्यांनी सुरुवात केली. तू कोण आहेस हे मी जाणतो, तू कोण आहेस हे मी जाणतोय बरं का सीते. तू दशरथाची पुत्रवधू आहेस, जनकाची कन्या आहेस, हो ना, आणि श्रीरामाची पत्नी, राजपत्नी आहेस. तू राजपत्नी आहेस म्हणून तुझं इथे स्वागत आहे. तू इकडे येणार हे मी धर्मसमाधीतूनच, म्हणजे ध्यानात गेल्यावरच जाणलेलं आहे. तुझ्या परित्यागाचं कारणही मला माहिती आहे. का तुझा परित्याग केला श्रीरामानी? माझ्या तपश्चर्येने काय होतं, मला दिव्य दृष्टी मिळालेली आहे आणि मी तुझा सगळा वृत्तांत जाणतो. तू काही काळजी करू नको. मला हेही माहिती आहे की तू अत्यंत निष्पाप आहेस, सगळं माहिती आहे मला. तू निश्चिंत हो, तुला कोणताही दोष नाही आहे, कारण तू आता माझ्याजवळ आहेस, म्हणून तू कसलीही काळजी करू नको. पुत्री, माझ्या आश्रमात तपसाधना करणाऱ्या अशा तापसी स्त्रिया खूप आहेत. त्या तापसी स्त्रिया तिथे राहतात आणि त्या तुझा सांभाळ करतील. तू कसलीही काळजी करू नकोस. आता मी दिलेल्या अर्घ्य ग्रहण कर आणि निश्चिंत आणि निर्भय मनाने इथे तू राहा. आपलंच घर आहे असं समज. वाल्मिकींचं हे बोलणं ऐकलं. निदान चालू परिस्थितीत, बाकी श्रीरामाने त्याग केला आणि आता काय करायचं, अशी ती सामान्य स्त्री नाही आहे. निदान आत्ताच्या अडचणीत मला सांभाळणारा परमेश्वर वाल्मिकींच्या रूपात मिळालेला आहे. केवढी मोठी गोष्ट आहे असं समजून तिला अतिशय मनाला दिलासा मिळाला. आणि सीतेने त्यांच्या चरणांवर डोकं ठेवलंय की तुमच्याशिवाय मला या जगात कोणी नाही. आणि त्यांच्या मागोमाग ती चालू लागली. गंगा तटावरून आश्रमात आले. त्यांच्या मागोमाग ही कोण स्त्री आलेली आहे हे पाहून सगळ्या ऋषीपत्नी मुनीपत्नी सगळ्या तिला सामोऱ्या गेल्या की ही पाहुणी आहे कोणतरी, आणि म्हणून तिचं त्यांनी खूप स्वागत केलं. मग मात्र वाल्मिकींनी तिची ओळख करून दिली की ही सती साध्वी सीता आहे. अत्यंत बुद्धिमान असा जो राजा श्रीराम त्याची पत्नी आहे. राजा दशरथाची पुत्रवधू आहे, जनकाची कन्या आहे. पतीने जरी तिचा त्याग केला असेल तरी सुद्धा हे तुम्ही नीट जाणा की ती अतिशय निष्पाप आहे. नियतीचा खेळ आहे तिच्यावर, त्याला आपण काही करू शकत नाही. आणि म्हणून मला हिचा सांभाळ करावा लागणार आहे. तुम्ही हिच्याशी अतिशय प्रेमाने वागा, कारण ती तुमची पाहुणी आहे. आणि मग काय तर इकडे हे यांचं असं बोलणं चाललं होतं आणि सीतेच्या राहण्याची सोय झाली. बास, आत्ता मी गरोदर आहे, मी अडचणीत आहे, श्रीरामांनी मला सोडून दिलेलं आहे वनात, रानावनात, आणि आता मी एकटी राहणार आहे. बास, माझा प्रश्न सुटला.
आजपासून म्हणजे इतका जरी कठीण मार्ग होता तरी कुठे रानावनात भटकत उन्हात अनात तिला दिवस काढावे लागलेले नाही. एवढ्यावर तिने समाधान मानलं की संकटाला देव धावून आलेला आहे आणि ती निर्धास्त झाली. इकडे ती त्या ऋषीपत्नींसमोर ऋषीपत्नींबरोबर आनंदाने राहू लागली. ती जरा आता स्थिर झाली. इकडे आता काय झालं तर लक्ष्मण आता पहिलं तीरावरून नावेत बसून ऐलं तीराला पोहोचलेला आहे. सीतेला सोडून नावेतून तो आता नाव सोडून दिली त्यांनी आणि रथात बसला. इथे सुमंत्र आहेतच हजर हां. आणि तो रथात बसला तेव्हा तो अत्यंत दुःखी होता हां. तर तेव्हा लक्ष्मण सुमंत्राला सांगायला लागला. त्यांच्या दोघांची चर्चा झाली की आपल्या शुद्ध आचरणाच्या पत्नीचा केवळ लोकापवाद आहे म्हणून श्रीरामांना कायमचा वियोग करायला लागलाय. केवढं मोठं हे दुःख आहे. याला दैवच कारणीभूत आहे. दैव विधान हे अमूल्य आहे. कोणीही त्याचं उल्लंघन करू शकत नाही असं लक्ष्मण अतिशय दुःखाने सांगतोय. तेव्हा सुमंत्र म्हणाला, लक्ष्मणा या घटनेने एवढं दुःखी होऊ नको. श्रीरामांना दुःखामागून दुःखांना सामोरं जावं लागेल असं दशरथाला तुमच्या पित्याला फार पूर्वी दुर्वास ऋषींनी सांगितलेलं आहे. आणि श्रीरामांच्या जीवनात प्रियजनांचा सुद्धा वियोग लिहिलेला आहे. खरं तर तुला सांगायचं म्हणजे दीर्घ काळ नंतर बराच काळ निघून गेल्यानंतर तुमचाही म्हणजे तुझा सुद्धा आणि भरत शत्रुघ्नाचाही ते त्याग करतील असं भाकीत दुर्वासांनी केलं होतं. आणि दैवाचं विधान उल्लंघन करणं अत्यंत कठीण आहे लक्ष्मणा. जे आपल्या हातात नाही त्याचं तू दुःख करू नकोस. मग लक्ष्मणाने सांगितलं की म्हणजे त्यांना सुमंत्रांना विनंती केली की दुर्वास मुनींचा सगळा वृत्तांत सांग बरं मला. तर सुमंत्राने सांगितलं काय झालं म्हणे की दशरथाने एकदा म्हणजे दुर्वासांना विचारलं होतं हे सगळं. पण त्यावेळी सुमंत्रांना कळलं. ते सुमंत्र नेहमी दशरथाबरोबर असायचे. पण दशरथाने सुमंत्रांना सांगितलं होतं ही गोष्ट तुझ्या आणि माझ्याशिवाय कोणालाही कळतं कामा नाही म्हणून मी आजवर ती सांगितली नाही. पण तुला दुःख सहन होईना म्हणून आज माझा नाईलाज झाला म्हणून लक्ष्मणा मी तुला सांगत आहे असं सुमंत्राने सांगितलं. आणि लक्ष्मणाच्या विनंतीवरून सुमंत्राने ती कथा सांगायला सुरुवात केली आहे. काय कथा सांगतोय तो तर दशरथ भेटीचा वृत्तांत सगळा सांगतोय की एकदा काय झालं वसिष्ठांच्या आश्रमामध्ये दुर्वासांचा मुक्काम होता हां. आणि तिथे ते आले. नेहमीची ही पद्धत होती. आता ऋषी जर आले याच्यामध्ये काय अयोध्येमध्ये ऋषी आले तर ते राहणार कुठे वसिष्ठ ऋषींच्या आश्रमातच राहणार. वसिष्ठ ऋषी काही राज्यामध्ये राहत नव्हते आश्रमातच राहत होते. ते फक्त पुरोहिताचं काम करायला अयोध्येमध्ये येत होते. आणि सगळे ते प्रमुख तसे मंत्री पण होते. श्रीरामाला सगळ्या गोष्टींचं दशरथाला सुद्धा सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन ते करतच होते ना. तर त्याच्यामुळे आता ऋषीमुनी आले तर ते राहणार कुठे म्हणून एकदा दुर्वास मुनी आले होते राजा दशरथाच्या काळामध्ये. आणि अशीच ही मुलं लहानाची मोठी होत होती. दशरथाला अतिशय आनंद झालेला होता. इतके दिवस संतती नाही आणि 4 पुत्र झालेले आहेत. अत्यंत कौतुकच म्हणजे. तर अनायास दुर्वास मुनी आलेले आहेत आणि दुर्वास मुनींना भविष्य समजत असे चांगल्यापैकी. ते काय त्यांना त्यांच्या तपश्चर्येमुळे ते भविष्य जाणू शकतात. असं करत करत एकदा मुक्कामासाठी दुर्वास मुनी वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात राहिले होते. दशरथाला हे समजलं आणि तो नेहमीच सगळं कामकाज आटोपलं की तो वसिष्ठ मुनींचा आशीर्वाद घेण्यासाठी येतच असे रात्रीच्या वेळी. आणि
त्यांच्याशी म्हणजे राज्यकारभाराच्या गोष्टींशिवाय इतर गोष्टी आणि ऋषींचा आशीर्वाद हे सगळं हवंच असतं मुळी. अत्यंत नम्रपणे तो यायचा त्यांच्या आश्रमामध्ये. तर इतकी सगळी गोष्ट असताना आणि 4 मुलं ही कौतुकाची वाव असताना कोणताही पिता का बरं नाही विचारणार की भविष्य काय. अत्यंत तो उतावीळ झाला होता आणि दशरथाने दुर्वास मुनींना म्हणे विचारलं होतं की या 4 पुत्रांची भविष्य सांगा. तेव्हा सर्वसाधारणपणे त्यांनी भविष्य सांगितली आणि मग काय झालं तर भविष्य सांगितल्यानंतर मग अतिशय प्रिय म्हणजे कोण तर श्रीराम. श्रीरामाचं भविष्य खास करून दशरथ महाराज विचारू लागले. त्यावेळी मात्र दुर्वास मुनींनी टाळलेली गोष्ट सांगायला सुरुवात केली की आता एवढं खोदून रामाची गोष्ट सांगता आहे. तर तेव्हा दुर्वासांनी एक पूर्वजन्माची कथा सांगितली की काय झालं म्हणे पूर्वीच्या काळी खरंच म्हणजे खूप युद्ध व्हायची. देव आणि दानव यांची अतिशय युद्ध व्हायची, खूप युद्ध व्हायची आणि इतकी युद्ध पराकोटीची की त्यांच्यामध्ये ना एकमेकांबद्दल रागद्वेष निर्माण व्हायचा. कारण हे राक्षसे ना देवांना खूप त्रास द्यायचे. आता देव इतके सात्विक असून सुद्धा त्यांची सात्विकता टिकेल का. इतका त्रास दिल्यानंतर कधीच ती सात्विकता टिकणार नाही. खूप युद्ध व्हायची. त्याचं कारण हे देव किंवा हे ऋषीमुनी अत्यंत यज्ञ करायचे. देव तर तपश्चर्याने युक्तच आहेत म्हणून तर ते देव झालेले आहेत. अत्यंत तपश्चर्या. आता शिवजी काय सतत तपश्चर्याशिवाय काहीच करत नाहीत. आणि हे लोक या संपूर्ण ह्याचं तिन्ही लोकांचं कोणी निर्माता आहे, कोणी रक्षण करतो आहे. या गोष्टी काही एवढ्या सोप्या आहेत का. तपश्चर्याशिवाय या होत नाहीत. मग ती तपश्चर्या केली की ती दानवांच्या विरुद्ध जाते ना. त्यांची जी वाईट वृत्ती आहे त्याला मारक ठरते. आणि ऋषीमुनी यज्ञ करायचे. यज्ञातून खूप मोठ्या मोठ्या गोष्टी साधायच्या. त्या मोठमोठ्या गोष्टी साधून राक्षसांचे सुद्धा वध व्हायचे किंवा राक्षसांची शक्ती कमी व्हायची. हे राक्षसांना नको होतं म्हणून ते यज्ञ मोडायचे. देवांना त्रास द्यायचे, स्वर्गावर हल्ला करायचे, स्वर्ग ताब्यात घ्यायचे, देवांना हकलून लावायचे. खूपच त्रास होता, खूपच त्रास. तर एकदा असंच पूर्वजन्मामध्ये काय झालं की देव आणि असुरांचा मोठं युद्ध झालं, मोठा संग्राम झाला. आणि मग काय झालं देवांनी एवढं घाबरवून सोडलं की एका मागोमाग एक राक्षस मृत्युमुखी पडायला लागले. कोणत्या तरी एका देवतांच्या तपश्चर्येमुळे. आणि काय झालं काही लोक शूरवीर होते, काही देव त्यांनी शस्त्र घेऊन दानवांच्या मागे राक्षसांच्या मागे पळायला सुरुवात केली. मग या दैत्यांचे महर्षी कोण. दैत्यांचे महर्षी होते भृगू. अनेक दैत्य महर्षी तिथे आलेले होते आणि त्यांचे प्रमुख भृगू ऋषी. मग काय झालं दैत्यांना ते संरक्षण देणारे. मग ते सगळे भृगू ऋषींच्या आश्रमात आले. पण तिथे काय झालं भृगू ऋषी नव्हते. भृगू ऋषी तिथे नव्हते. मग आता भृगू ऋषींची पत्नी होती. मग काय झालं त्या पत्नीचं काम आहे की नाही सगळ्या राक्षसांना दैत्यांना तिने अभयदान दिलं. तुम्ही इथे कुशाल राहा, आम्ही बघते काय होत आहे ते, असं तिने शूरपणा केला. मग विष्णू आम्हाला दैत्य इतके त्रास देतात त्यांना तू कंट्रोल करतेस का. मग तू हे का केलंस, त्यांना का इथे लपवून ठेवलेस, त्यांना तू बाहेर का नाही काढत. आणि ती म्हणाली की मी तोंड देते या सगळ्याला. विष्णू अत्यंत रागात इतका क्रोध आला त्यांनी ताबडतोब भृगुपत्नीचा वध केला. तेवढ्यात मग नंतर भृगु ऋषी आले बाहेरून. त्यांना हे सगळं कळलं. इतके क्रुद्ध झाले अतिशय. विष्णूचा क्रोध असेल तर त्याच्या चौपट त्यांचा क्रोध. विष्णूला त्यांनी शाप दिला की चूक नसताना केवळ त्या दैत्यांना ती संरक्षण करत होती
तिचा काहीच संबंध नाही, तर माझ्या पत्नीचा वध कशाला केला? एवढा क्रोध. आता तुला मनुष्य लोकात जन्म घ्यावा लागेल. मनुष्य लोकात जन्म म्हणजे काय असतं माहिती का? देवता स्वर्गात राहतात, त्यांना काही नसतं, काहीच त्यांना भोग नाही आहे, म्हणजे त्रासाचे भोग त्यांना काहीच नाही. मग त्यांनी काय केलं की तुला ना स्वर्गामध्ये तुला मनुष्य लोकामध्ये जन्म घ्यावा लागेल आता. आणि काय होईल? पत्नी वियोगाचं दुःख आता तुला त्या जन्मामध्ये शेवटपर्यंत मरेपर्यंत सोसावं लागेल, हे लक्षात ठेव, असं त्यांना विष्णूंना शाप दिला. आणि जे अटळ आहे ते आता आपण स्वीकारायला पाहिजे की नाही? अटळ आहे ते स्वीकारायलाच पाहिजे. मग ते जे विष्णू आहेत ना, ते जे विष्णू आहेत ते विष्णू कोण आहेत? दुर्वासांनी सांगितलं दशरथाला, ते विष्णू कोण आहेत म्हणे? त्या विष्णूनीच तुझ्या पोटी रामाच्या रूपात जन्म घेतलेला आहे, त्यामुळे श्रीरामाला एवढं भोगावं लागत आहे. आणि म्हणून हे सगळं काय आहे? हे सगळं अटळ आहे, ते स्वीकारायलाच पाहिजे, असं सांगितलं. आणि मग काय झालं की बरीच रात्र झाली अशी चर्चा चाललेली असताना, आणि आता पुढे प्रवास करणं कठीण झालं, म्हणून त्यांनी काय केलं? केशिनी नदीच्या किनाऱ्यावर त्यांनी दोघांनी मुक्काम केला त्या रात्री. मग आता दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, अयोध्येकडे निघाले. अयोध्येत आल्यावर काय झालं? आता लक्ष्मणाने श्रीरामांचं दैव ऐकलंय, याच्यात काही बदल नाही होणार. आत्तापर्यंत काय होतं की आता असं झालं, मग नंतर चांगलं होईल, काही नाही, सीता आत्ता गेलेली आहे, ती परत येईल घरी, म्हणजे अशी आशा असते माणसाला, कारण त्याला पुढचं काही माहीत नसतं. परंतु लक्ष्मणाला आता सगळं कळलेलं आहे, श्रीरामाचं दैव काय आहे, आणि अत्यंत दुःखी झालेला आहे तो. असाच तो दुःखी मनाने अयोध्येत आला आहे. आणि तिथे सरळ तो राजमहालात गेला, रथातून उतरून राजमहालामध्ये गेला. तिथे श्रीराम अत्यंत दुःखी स्थितीत बसलेले त्याला दिसले. त्यांचे डोळे अश्रूंनी भरून गेले होते. आणि लक्ष्मणाने सगळी हकीकत त्यांना सांगितली. लक्ष्मणाने श्रीरामांना सीतेचा निरोप पण सांगितला की तुम्ही एक विजयी राजे आहात, राज्यकारभारात लक्ष घाला, राज्यकारभारामध्ये कोणतीही चूक होऊ देऊ नका, हाच राजाचा परमधर्म आहे. प्रथम तुम्ही राजा आहात आणि नंतर तुम्ही पती. या ठिकाणी सीतेचं धैर्य अत्यंत वाखाणण्यासारखं आहे. कारण स्वतःच्या पदरी एवढं दुःख येऊन सुद्धा श्रीरामाला ती त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देते आहे. आणि सगळा हा निरोप सांगितल्यावर परमधर्म पाळा, उत्कृष्ट राज्यकारभार तत्परतेने करा, हे सगळं श्रीरामांना ऐकवलं लक्ष्मणाने. आणि श्रीराम आता भानावर आले की सीतेने केवढी माझी काळजी घेतली आहे. आणि लक्ष्मण सीतेला सोडायला गेल्यापासून खरं तर ते दुःखीच होत्या. 4 दिवस त्यांनी राज्यकारभारामध्ये लक्ष घातलेलं नव्हतं, हे सीतेने ओळखलं होतं. आणि मग लक्ष्मणाने सुद्धा श्रीरामांना समजावलं, म्हणजे सुमंत्राने सांगितलेली गोष्ट लक्ष्मणाला खूपच पटलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं की महाराज आता तुम्ही शोक करू नका. पटली म्हणजे काय? त्या नियतीच्या पलीकडे जाताच येत नाही, हे लक्ष्मणाला कळलेलं आहे. ही काळाचीच गती आहे. श्रीरामाला लक्ष्मण समजवतोय, या जगात सगळं विनाशी आहे. जीवनात यशाच्या शिखरावर आपण पोहोचलो की पतन झालंच म्हणून समजा. एक टोक यशाचं शिखर तर दुसरं टोक पतन आहे. आपण पडणारच, नक्की आपण दुःखी होणार. संयोगाचा अंत हा नेहमी वियोगच आहे. जीवनाचा अंत हा मरणच आहे. म्हणजे जीवन जगतो आहोत की नाही आपण, तर मरण निश्चित आहे.
स्त्री, पुत्र, मित्र, धन हे सगळं झूट आहे. त्याची आसक्ती ठेवण्यासारखं काही नाही. मनावर संयम ठेवावा आणि त्याच्यात तर तुम्ही समर्थ आहात. श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले की मला तुझ्या बोलण्याने खूप धीर आलाय. तुझ्यासारखा भाऊ या जगात नाही. आणि सीतेचा निरोप ऐकून सुद्धा श्रीराम खरोखर ध्यानमग्न झाले की आपण लक्ष घातलेलं नाही आहे 4 दिवस राज्यकारभारात. आणि ताबडतोब त्यांनी लक्ष घातलं सीतेच्या निरोपानंतर. आणि त्यांनी सांगितलं लक्ष्मणाला की सगळ्या मंत्र्यांना आता तू बोलवून आण. एवढं सांगून ते बाहेर पडतच होते. तेवढ्यात काय झालं तर सुमंत्राने एक निरोप आणला आहे की बाहेर कोणीतरी आलेलं आहे तुम्हाला भेटायला. तर कोण आहेत ते? असं विचारत असतानाच सुमंत्रांनी सांगितलं भृगुपुत्र, भृगु ऋषींचा पुत्र च्यवन ऋषी इथे आलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खूप तपस्वी आलेले आहेत. तर श्रीरामांनी त्यांना ताबडतोब आत बोलवलं. राजाचं कर्तव्य आहे, त्यांची काहीतरी अडचण असेल म्हणून त्यांनी ते आलेले आहेत इथे. त्यांचा मान सन्मान केला. सगळ्या मुनींना सगळे मुनी इतके तेजस्वी होते. त्यांनी श्रीरामांना तीर्थोदकं दिली. त्यांना खूप फळं बिळं दिली भेट म्हणून. श्रीरामांनी ती सगळी स्वीकारली आणि महर्षींना सगळ्या आसनावर बसायला सांगितलं. त्यांना आसनं दिली आणि मग विचारले काय अत्यंत नम्रपणे विचारले त्यांनी की मी आपली काय सेवा करू. सगळ्या ऋषींनी त्यांना प्रथम भरभरून आशीर्वाद दिलेत की आम्ही जे सांगू ते तुम्हालाच केवळ शक्य आहे. आम्हाला अतिशय मोठं भय निर्माण झालंय आणि केवळ तुम्हीच आम्हाला वाचवू शकाल. सत्ययुगामध्ये एक मोठा असा राक्षस होता, दैत्य होता. तो मधु नावाचा दैत्य. आणि तो अतिशय दैत्य असून सुद्धा, विभीषण कसा दैत्य असून सुद्धा सात्विक होता की नाही, तसा तो मधु दैत्य असून सुद्धा अतिशय ब्राह्मण भक्त होता, अतिशय नम्र होता, अतिशय शरणागत वत्सल होता. जो त्याला शरण जाईल तो अत्यंत प्रेमाने त्याच्याशी वागायचा. आणि त्याची असं करता करता अतिशय सात्विक असल्यामुळे ज्याप्रमाणे सगळं राक्षसी कुळ सोडून विभीषण श्रीरामांना येऊन मिळाला, त्याप्रमाणे तो मधुदैत्य त्यांनी देवांशी मैत्री केलेली आहे. देवांशी त्यांनी मैत्री केली आणि तो आता सगळ्या सदाचरणामध्ये आणि धार्मिक कृत्यांमध्ये पार बुडून गेलेला आहे. आता असं झाल्यानंतर त्यांनी शिवाची आराधना खूप केली आणि शिवानी अत्यंत प्रसन्न होऊन असं स्वतःच्या शूलामधून एक शूल निर्माण केला, परमशक्तिशाली शूल निर्माण केला आणि तो त्याला दिला भेट म्हणून. आणि शिवानी त्याला सांगितलं मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे आणि तू जोपर्यंत देवांना आणि ब्राह्मणांना विरुद्ध जात नाहीस, तुझा हा गुण आहे ना देवांना आणि ब्राह्मणांना जवळ करण्याचा, म्हणून मी हा शूल देतोय. जोपर्यंत तू त्यांना विरुद्ध जात नाही तोपर्यंत हा शूल तुझ्याकडे राहील. ज्या दिवशी विरुद्ध जाशील त्या दिवशी हा शूल अदृश्य होईल, कुणाकडेच राहणार नाही. आणि इतर म्हणजे देवा ब्राह्मणांशिवाय इतर जण कोणी लढत असेल तुझ्याशी त्याचा नाश करून तू हा शूल परत तुझ्याकडेच येईल, तू मिळवशील तो. त्यामुळे हा शूल काय आहे, सगळ्यांवर विजय मिळवण्याचा आहे. पण देवा ब्राह्मणांशी तू याचा उपयोग करू शकत नाहीस. मधुनी तो शूल आपल्या वंशजांकडे सुद्धा राहावा अशी शिवाकडे मागणी केलेली आहे बरं का आता, की तो माझ्या वंशजांकडे राहावा. शिवाने सांगितलं नाही हे शक्य नाही, कधीही हे शक्य नाही. कारण वंशजांकडे वंशज प्रत्येक तुझ्यासारखे असतील असं काही सांगता येत नाही. पिढ्यानुपिढ्या माणसं बदलतात. तर तो शूल फक्त तुझ्या पुत्राकडे राहू शकेल, तो सुद्धा तुझ्या वागण्यावरून. पण पुत्राकडे सुद्धा देण्यात किती घातक आहे ते बघा ना तुम्ही. मग मधुचा पुत्र लवण आहे. लवण मात्र कसा आहे, पराक्रमी आहे,
पण स्वभावाने भयंकर आहे तो, भयंकर दुष्ट पापी. आणि मुलगा इतका दुष्ट वाईट आपल्या स्वभावाविरुद्ध, म्हणून मधूला खूप शोक झाला. आणि कंटाळून कंटाळून मुलगा काहीच ऐकत नाही, म्हणून तो कायमचा निवास करण्यासाठी समुद्रात निघून गेलेला आहे. आणि तो शूल त्यांनी लवणाकडे दिला, सगळी हकीकत सांगितली, असा असा शिवाकडून मिळाला आहे, पण दुष्टपणाने तो राहणार नाही आहे आपल्याकडे. ह्याच्या व्यतिरिक्त त्याला काहीच करता येणार नव्हतं. आता समुद्रामध्ये तपस्या करण्यासाठी गेल्यावर तिथे शूल कशाला हवा आहे, तो नेऊ शकत नाही तिथे. त्यामुळे लवण शूल आपल्याकडे आहे म्हणून उन्मत्त झाला आहे आणि तो अतिशय ऋषीमुनींना त्रास देतो. त्याचं खाणं काय, सगळे पशुपक्षी प्राणी आणि ऋषीमुनी हे त्याचं अन्न म्हणे. सगळ्या प्राण्यांना खातो आणि सगळ्याचा नाश करतो. श्रीराम अतिशय विचारात पडले, विचारात मग्न झाले आहेत की आता मात्र ते काय आहे, ते वनवासात नाही आहेत ना श्रीराम. वनवासात असताना तेवढं एकच काम होतं, राक्षसांचा संहार. आता काय आहेत श्रीराम, अयोध्येचा राजा आहेत. आणि अयोध्येचं राज्य करताना राजा सिंहासनावरून पळून राक्षसांचा संहार करेल का, नाही. मग आता हे कार्य कोणाला सांगावं या विचारात श्रीराम अतिशय मग्न झालेले आहेत. आणि इतक्यात काय झालं, शत्रुघ्न पुढे आला. दशरथाने राज्य बघण्याची सेवा केली. श्रीराम वनामधून परत येईपर्यंत 14 वर्ष, कारण भरत आणि शत्रुघ्न यांच्यामध्ये भरत मोठा आणि त्याच्या भावना श्रीरामाबद्दल. मग आपल्या जरी भावना असल्या तरी आपण लहान पडलो, मग आपल्याला काय कुणाचं लक्षच नाही आपल्याकडे. शत्रुघ्नाला मात्र आता वाटलं की भरताला श्रीरामाची सेवा करायची संधी मिळाली, मला मात्र कधीच मिळाली नाही. आणि हे सगळेजण अतिशय शूर आहेत आणि श्रीरामांची कृपा आहे त्याच्या बंधूंवर. त्याच्यामुळे शत्रुघ्नाची खात्री वाटली की लवण बिवण कोणीही असेल, अजून महाभयंकर शत्रू असेल तरी त्याला मी ठार करू शकीन. आणि तो श्रीरामांच्या पुढे आला, नम्रपणे हात जोडून म्हणाला की महाराजांना कशाला त्रास, मी जातो ना, असं म्हणाला तो. अत्यंत आपल्या लहान भावाबद्दल श्रीरामांना इतकं कौतुक वाटलेलं आहे की एवढ्या कौतुकाने आणि याच्या मनात किती प्रेमळ भाव आहे, मोठ्या भावाची सेवा करण्याचा इतका. आणि शूर पराक्रमी सुद्धा आहे हा. मी जातो म्हणाला या कामगिरीवर, तुम्हाला त्रास नको. अतिशय श्रीरामांना कौतुक वाटले. आणि मधूचं जे राज्य आहे त्या राज्यावर श्रीरामांनी या शत्रुघ्नाचा अभिषेक केला. तुम्हाला माहिती आहे रामायणातल्या गोष्टी सगळ्या, की आधी विभीषणाचा सुद्धा त्या समुद्र किनाऱ्यावरच विभीषणाचा लंकेच्या राज्यावर अभिषेक केला होता आणि नंतर त्याला राज्य मिळालं. हे काय आहे, आधीच तो विचार मनामध्ये करून तो पक्का करायचा की तो झालाच पाहिजे, दृढनिश्चय, म्हणून ती कृती आधीच करायची. तर शत्रुघ्नाचं सुद्धा त्यांनी मधूच्या राज्यावर मधूचं राज्य मनात आणलं आणि शत्रुघ्नाचा अभिषेक करून त्याला आशीर्वाद दिलेले आहेत. त्याला पाठवलं आहे, तू लवणाला ठार कर आणि ते राज्य, त्या राज्यावर तू बैस, तुझा अधिकार आहे. लढायला शत्रुघ्न आता निघालाय आणि श्रीरामांची सेवा आपल्याला करायला मिळणार म्हणून अतिशय तो आनंदी झालेला आहे. आज आपल्याला इथे थांबावं लागणार आहे कारण पुढचा जो सगळा वृत्तांत आहे तो अत्यंत वेगळा आहे आणि तो काय होईल मग आपला की तुटक होईल. म्हणून हे सगळं आपण उरलेला जो भाग आहे तो उद्या सांगणार आहोत एकत्रितपणे. म्हणून आज इथे आपण थांबू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.